नागपूर महानगरपालिकेसाठी महापौर पदाचं आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असताना देखील ओबीसी महिलेला भारतीय जनता पक्षाने प्राधान्य दिलं. याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडनं देखील स्वागत केलं गेलं आहे. या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे. सर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने स्वागत केलं आहे. कशा प्रकारे बघता आणि काय वाटतं तुम्हाला, ओबीसी समाजाला आता हळूहळू खुल्या प्रवर्गामध्ये देखील स्थान मिळायला सुरुवात झाली आहे? मी खरंच राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मी या बाबीचं मनापासून स्वागत करतो की आता राजकीय मंडळी, प्रशासनातील मंडळी सर्वांचं आता याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे की खुला प्रवर्ग हा SC, ST आणि OBC लोकांसाठी सुद्धा खुला आहे. त्या प्रवर्गातून सुद्धा हे लोक आपली उमेदवारी किंवा आपली हे दर्ज करू शकतात आणि त्याला न्याय द्यावा लागतो. आज नागपूर महानगरपालिकेचा जर आपण अभ्यास केला तर महापौरपद आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद हे दोन्ही OBC प्रवर्गाला मिळालेले आहे आणि उपमहापौरपद हे SC संवर्गाला मिळालेलं आहे. जेव्हा की ह्या तिन्ही जागा ओपन प्रवर्गाच्या होत्या, स्थायी समितीचं नाव अजून डिक्लेअर व्हायचं आहे, ते सुद्धा OBCला मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. तर अशा प्रकारे राजकीय पक्षाने जो निर्णय घेतला त्याचं OBC महासंघातर्फे आम्ही स्वागत करतो की ज्या ज्या ठिकाणी खुल्या प्रवर्गाकरता हे आरक्षण निघालं होतं त्यातील अनेक ठिकाणी अशा प्रकारे OBCच्या लोकांना, SC समाजाच्या लोकांना, ST समाजाच्या लोकांना संधी देऊन तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा कॉम्पीट करू शकता, निवडणूक लढू शकता, पदाधिकारी होऊ शकता. याच्यावरती राजकीय पक्षांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. याचा फायदा भविष्यात SC, ST, OBCला नक्कीच होणार. आधी एक गैरसमज होता की खुल्या प्रवर्गातली जागा ही खुल्या प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांसाठीच राहत असते. नक्कीच गैरसमज होता आणि याकरता नोकरी असो किंवा राजकारण असो किंवा इतर ठिकाणी असो अनेकदा कोर्ट केसेससुद्धा झालेल्या, न्यायालयीन प्रकरणंसुद्धा झालेल्या आणि त्या न्यायालयीन प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयापासून निर्णय आलेला आहे की ओपन कॅटेगरी, खुला संवर्ग हा सर्वांसाठी खुला असतो. ओपन कॅटेगरी इज ओपन फॉर ऑल, वेदर ही ऑर शी विल बी SC, ST ऑर बिलॉंग्स टू OBC कॅटेगरी. नो वन कॅन रेस्ट्रिक्ट देम टू कॉम्पीट दॅट पोझिशन, आणि त्याच्यामुळे आज तर या राजकीय पक्षांनी जी या महाराष्ट्रामध्ये खुल्या संवर्गाच्या ठिकाणी, खुल्या प्रवर्गाच्या ठिकाणी SC, ST, OBCला संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी त्या राजकीय पक्षांचं मनापासून स्वागत करतो आणि अशाच प्रकारची संधी भविष्यामध्ये सुद्धा OBC प्रवर्गाला मिळेल अशी अपेक्षा करतो. कुठेतरी भाजपचा आदर्श इतर राजकीय पक्षांनी घ्यायला पाहिजे, जी भूमिका भाजपने नागपूरमध्ये घेतली. नक्कीच घ्यायला, सर्वच राजकीय पक्षांनी घ्यायला पाहिजे की OBC, SC आणि STमध्ये सुद्धा खुल्या प्रवर्गामध्ये स्पर्धा करू शकणारे उमेदवार उपलब्ध आहेत आणि जे उपलब्ध आहेत त्यांना ती जागा जरी खुल्या प्रवर्गाकरता असली तरी OBC, SC, STच्या पात्र व्यक्तीला, सक्षम व्यक्तीला संधी द्यायला पाहिजे. ही संधी सर्वच राजकीय पक्षांनी द्यायला पाहिजे. मग मायक्रो OBC असो, मायक्रो SC असो किंवा मायक्रो ST असो, ज्या जाती आहे त्यातल्या उमेदवारांना देखील प्राधान्य मिळालं तर निश्चितच त्या जातीतील नेतृत्वाला एक संधी मिळते. OBC म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मायक्रो आणि मेजर हा भेदभाव राहत नाही. OBC इज OBC, वेदर ही इज मायक्रो ऑर मेजर. आणि त्याच्यामुळे OBC म्हणजे OBC असल्यामुळे तो लहान जमातीचा असो किंवा मोठ्या जमातीचा असो, SC असो, ST असो, OBC असो, OBC इज OBC, SC इज SC आणि ST इज SC. त्याच्यामुळे प्रत्येक संवर्गाला ओपन प्रवर्गातनं संधी प्रत्येक राजकीय पक्षांनी आणि प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे असं आमचं मत आहे. आपण बघू शकतो की राष्ट्रीय OBC महासंघाने नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाने जो निर्णय घेतला त्याचं स्वागत केलं आहे आणि इतर राजकीय पक्षाने भारतीय जनता पक्षाचा हा आदर्श घ्यावा असं देखील आवाहन राष्ट्रीय OBC महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी केलं आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे